नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेदुरकर जी ए आपलं सहर्ष स्वागत करतो. सहकारी संस्थांचे संघटन या पहिल्या प्रकरणातील उपघटक आपण अभ्यासतो आहोत की ज्यामध्ये व्यवस्थापन समिती, अर्थ, रचना आणि व्यवस्थापन समितीची कार्ये आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत. त्याच अनुषंगाने या व्यवस्थापन समितीची किंवा व्यवस्थापन समितीचे जे अधिकार आहेत आणि जबाबदाऱ्या यांचा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. व्यवस्थापन समिती किची प्रतिनिधी म्हणून सभासदांमधून नियुक्त केलेली समिती आहे. सभासदांचे प्रतिनिधी म्हणून संचालकांना ओळखलं जातं. संचालकांना सभासदांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलं जातं. सभासदांमधीलच प्रतिनिधी हे संचालक म्हणून काम करतात आणि संचालक हे संयुक्तरित्या सहकारी संस्थेचं व्यवस्थापन बघतात आणि म्हणून संचालकांनाच एकत्रितरित्या संचालक मंडळ म्हणून ओळखलं जातं. याच संचालक मंडळाला व्यवस्थापन समितीसोबतच कार्यकारी समिती म्हणून ओळखलं जातं. हे आपण अभ्यासलेलं आहे. साधारणतः या व्यवस्थापन समितीला अनेक प्रकारचे अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. सहकारी संस्था कायदा नियमानुसार या सहकारी संस्थेअंतर्गत व्यवस्थापन समितीला कायद्यातील तरतुदी नियमानुसार व सर्वसाधारण सभेकडून अनेक प्रकारचे अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. हेच अधिकार आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासतो आहोत. साधारणतः व्यवस्थापन समितीला पुढील प्रकारचे अधिकार असतात हे आपण अभ्यासतोय की त्यातील पहिला अधिकार आपण जर अभ्यासला तर त्यामध्ये सभासदांबाबतचे अधिकार. सभासदांबाबतचे अधिकार हा पहिला मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासतोय. व्यवस्थापन समितीस अधिमंडळाच्या वार्षिक व अधिमंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभा बोलावणे, भाग भांडवल हस्तांतरण करणे, नवीन सभासदत्वास मंजुरी देणे, सभासदांकडून भाग भांडवल जमा करणे, सभासदाचा राजीनामा त्या ठिकाणी मंजूर करणे इत्यादी अधिकार या व्यवस्थापन समितीला असतात. याशिवाय सहकारी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि संस्थेच्या शिस्तीचे पालन न करणाऱ्या सभासदाला संस्थेतून काढून टाकण्याचा सुद्धा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. म्हणजे आपण जर बघितलं, सहकारी संस्थेच्या सभासदाला दिला किंवा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा पहिला अधिकार आहे की सभासदांबाबतचा अधिकार. सहकारी संस्थेमध्ये एखादा नवीन सभासद त्या ठिकाणी प्रवेश करू इच्छित असेल तर त्याच्या प्रवेशासंदर्भातील ज्या काही सर्व तरतुदी आहेत, त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा त्या ठिकाणी या व्यवस्थापन समितीकडनं पूर्तता करण्याचं काम केलं जातं. सर्व बाबी पूर्ण त्यामध्ये केल्या जातात. एखाद्या सभासदाला जर भागांचं हस्तांतरण करायचं असेल तर त्याही बाबतीमध्ये व्यवस्थापन समिती सातत्याने पाठपुरावा त्या ठिकाणी करते. अधिमंडळाची सभा किंवा अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा या बोलावणं असेल किंवा सभासदांकडून भागभांडवलाची रक्कम गोळा करणं असेल, इव्हन सभासदांचा राजीनामा मंजूर करणं असेल, या सर्व सभासदांविषयीची कामं अधिकार या व्यवस्थापन समितीकडे असतात. व्यवस्थापन समिती योग्य पद्धतीने नियमानुसार सहकारी संस्था कायदा तरतुदीनुसार या सर्व गोष्टींची अंमलबजावणी आपल्या अधिकारांतर्गत करते. हे झालं पहिला अधिकार, सभासदांबाबतचा अधिकार. त्यानंतर आपण अभ्यासतो आहोत की दुसरा अधिकार की ज्यामध्ये सेवक वर्गाची नियुक्ती. सहकारी संस्थेमध्ये किती सेवक वर्गाची आवश्यकता आहे, किती कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी गरज आहे, याचा अभ्यास करून ही व्यवस्थापन समिती या सेवक वर्गाची नियुक्ती करत असते. आवश्यक सेवक वर्ग निवड
व नेमणूक करणे, कामावरून काढून टाकणे, त्यांची वेतन निश्चिती करणे, त्यांना कामामध्ये बढती देणे, प्रशिक्षण व्यवस्था त्या ठिकाणी तयार करणे, त्यांना कामाची विभागणी त्यांच्यामध्ये करून देणे, त्यांच्या कामकाजावरती देखरेख ठेवणे, त्यांच्या सेवा शर्ती ठरविणे इत्यादी अधिकार हे व्यवस्थापन समितीला असतात. म्हणजे आपण जर बघितलं सहकारी संस्थेमधील जे काही व्यवस्थापन समिती आहे त्या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून जे कर्मचारी आहेत, जे सेवक आहेत, त्यांची नियुक्ती करणं, त्यांच्या संदर्भातील देखील अधिकारी या व्यवस्थापन समितीला असतात. सहकारी संस्थेमध्ये नियुक्त केलेले कर्मचारी योग्य पद्धतीने काम करत आहेत की नाही, त्यांच्या संदर्भातील ज्या समस्या आहेत, त्यांच्या संदर्भातील जे काही निर्णय आहेत, मग ते नियुक्तीच्या बाबतीमध्ये असेल, पदोन्नतीच्या बाबतीमध्ये असेल, बढतीच्या बाबतीमध्ये आपण म्हणूयात, किंवा कर्मचाऱ्यांच्या काही समस्या जाणून घेणं असेल किंवा त्यांच्यावरती देखरेख ठेवणं असेल, या सर्व प्रकारची कामं या सहकारी संस्थेअंतर्गत या व्यवस्थापन समितीकडनं पार पाडली जातात. आणि या सर्व सेवकांच्या वरती नियंत्रण ठेवणं या प्रकारचा अधिकार या व्यवस्थापन समितीकडे असतो. नंतरचा जर आपण अधिकार बघितला तर निधी उभारणे. सहकारी संस्थेला जर विकास घडवून आणायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. सहकारी संस्थेला व्यवसाय करायचा आहे, चांगल्या प्रकारे व्यवसाय करायचा आहे, तर त्यासाठी निधीची आवश्यकता असते. निधी म्हणजे पैसा. मग तो पैसा ठेवी स्वीकारून असेल, अनेक बँका, अनेक वित्तीय संस्था यांच्याकडनं कर्ज उभारून असेल, किंवा इतरही जे काही मार्ग आहेत की ज्या माध्यमातून निधी कसा जास्तीत जास्त उभारता येईल यासाठी या प्रकारच्या सहकारी संस्थांकडून प्रयत्न केले जातात. साधारणतः संस्थेच्या कामासाठी आवश्यक निधी उभारण्याचा व योग्य त्या कारणासाठी हा निधी खर्च करण्याचा, तसेच ठेवी स्वीकारणे, ठेवी ठेवणे, कर्ज काढणे व त्यासाठी करारपत्र तयार करणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीला असतात. म्हणजे निधी जर सहकारी संस्थेला उभारायचा असेल तर तो व्यवस्थापन समिती कोणत्या मार्गाने उभारायचा या प्रकारचा निर्णय घेते. या प्रकारचा अधिकार या व्यवस्थापन समितीकडनं वापरला जातो की ज्या अनुषंगाने निधी मोठ्या प्रमाणावरती उभारण्याचा प्रयत्न या व्यवस्थापन समितीकडनं केला जातो. म्हणजे या प्रकारचाही अधिकार, निधी उभारण्याचाही अधिकार या व्यवस्थापन समितीला आहे, आपण लक्षात घ्यायचे. पुढील अधिकार जर आपण अभ्यासलं की ज्यामध्ये मालमत्ता खरेदी. सहकारी संस्थेला मालमत्ता खरेदी जर करायची असेल, कुठल्या प्रकारचं फर्निचर खरेदी करायचं असेल, जमीन खरेदी करायची असेल, इमारत खरेदी करायची असेल, तर या सर्व प्रकारच्या मालमत्ता खरेदी करण्यामध्ये किंवा या सर्व मालमत्ता मिळवण्याचा अधिकार या व्यवस्थापन समितीला असतो. आपण जर बघितलं तर एखाद्या सहकारी संस्थेअंतर्गत केला जाणारा व्यवसाय की त्यासाठी लागणारी जागा, त्यासाठी लागणारी इमारत, त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, साधन सामग्री म्हणूयात फार तर, जे फर्निचर असेल, या सर्व गोष्टींची पूर्तता, या सर्व प्रकारच्या मालमत्ता खरेदी करण्याचे अधिकार हे या व्यवस्थापन समितीला असतात. आपल्याला व्यवस्थापन समिती हे प्रतिनिधी असतात सभासदांचे. म्हणजे मालमत्ता खरेदी करणं याही प्रकारचा अधिकार या संचालक मंडळाचा असतो. सहकारी संस्थेच्या विकासाकरिता, सहकारी संस्थेच्या उभारणीकरिता आवश्यक असलेली जागा असेल, म्हणजे त्याला आता आपण जमीन म्हणूयात, जमीन अधिग्रहण किंवा जमीन खरेदी म्हणूयात, इमारत बांधणी असेल, त्यासाठी त्यामध्ये वापरलं जाणारं फर्निचर असेल, या सर्व मालमत्तेची खरेदी करण्याचा अधिकार या व्यवस्थापन समितीला असतो. किंवा या प्रकारची मालमत्ता मिळवण्याचा अधिकार या व्यवस्थापन समितीला असतो की ज्या अंतर्गत सहकारी संस्थेचा विकास हाच दृष्टिकोन समोर ठेवून या व्यवस्थापन समितीकडनं या प्रकारच्या अधिकाराचा वापर हा केला जातो. आणि सर्वात शेवटचा जर आपण अधिकार बघितला की इतरही अधिकार या व्यवस्थापन समितीला प्रदान केले असतात की ज्यामध्ये सहकारी संस्थेची नोंद पुस्तके असतील, हिशेब पुस्तके पाहण्याचा देखील अधिकार या व्यवस्थापन समितीला असतो. हिशेब पुस्तकं ठेवणे, मासिक, त्रैमासिक व वार्षिक हिशोबपत्रके तयार करून घेणे व त्यासाठीची मंजुरी देणे, संस्थेने किंवा संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तींवरती दावा दाखल करण्याचा अधिकार देखील या व्यवस्थापन समितीला असतो.
उपसमित्या नियुक्त करण्याचा देखील अधिकार या व्यवस्थापन समितीला असतो. म्हणजे आपण जर बघितलं की व्यवस्थापन समितीला देखील इतरही प्रकारचे अधिकार त्या ठिकाणी असतात. उपसमितीची नेमणूक या व्यवस्थापन समितीकडनं केली जाते. सहकारी संस्थेअंतर्गत जे हिशेबांची पुस्तके ठेवली जातात लेखापाल यांच्याकडून, ती देखील तपासण्याचा अधिकार या व्यवस्थापन समितीला असतो. याचा मूळ हेतू हाच असतो की व्यवहारांमधील हिशोबांमधील जी अचूकता आहे तीच जाणून घेण्याचा प्रयत्न किंवा त्यातील अफरातफरी, त्यातील काही चुका, त्यातील काही फसवणूक जर असेल तर ती शोधता यावी याकरिता या व्यवस्थापन समितीकडनं या सर्व हिशोबांची पुस्तके पाहण्याच्या माध्यमातून सहकारी संस्थेचं हित लक्षात घेऊन या सर्व प्रकारच्या कारवाई किंवा या सर्व प्रकारचे अधिकार वापरले जातात की ज्यामुळे सहकारी संस्था कशाप्रकारे सदोष किंवा कशाप्रकारे सुदृढ मार्गाने आणखी विकासाच्या दिशेने काम करू शकेल आणि कशाप्रकारे समाजाची अधिक चांगल्या पद्धतीने सेवा करू शकेल या हेतूने या व्यवस्थापन समितीचे सर्व अधिकार व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळाकडून या सर्व अधिकारांचा योग्य पद्धतीने वापर केला होता. तर या व्हिडिओमध्ये संचालक मंडळ व्यवस्थापन समिती, कार्यकारी समिती किंवा व्यवस्थापन समिती यांच्या अधिकाराचा अभ्यास आपण यामध्ये केला आहे. साधारणतः 5 प्रकारचे अधिकार आहेत. सभासदांबाबतचे अधिकार आहेत. सभासदांची नेमणूक असेल किंवा सभासदांना सहकारी संस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश देणं असेल, सभासदांच्या भागांचं हस्तांतरण इतरांना करणं असेल, सभासदांचा राजीनामा स्वीकारणं असेल, सभासदांकडून भागभांडवलाची रक्कम गोळा करणं असेल, अशा प्रकारचे अधिकार या सभासदांच्या बाबतीमध्ये असतात या व्यवस्थापन समितीला. सोबतच आपण जर बघितलं दुसरा अधिकार की सेवक वर्गाच्या संदर्भामध्ये देखील अधिकार आहेत. निधी उभारणं असेल, मालमत्ता त्या ठिकाणी खरेदी करणं असेल किंवा इतरही अधिकार या व्यवस्थापन समितीला असतात. या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. निश्चितपणे व्यवस्थापन समितीचे अधिकार काय असतात याची तुम्हाला यामध्ये जाणीव झाली असेल. यानंतर आपण अभ्यासतोय की व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या, की ज्यामध्ये सभासदांनी त्यांच्यातून निवडून दिलेल्या सभासदांचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती होय, हे आपण अभ्यासले. सहकारी संस्थेचे सभासद संस्थेच्या व्यवस्थापनासाठी आपले प्रतिनिधी निवडतात. व्यवस्थापन समिती ही सभासद आणि संस्थेची विश्वस्त असते. व्यवस्थापन समिती सदस्यांच्या वर्तनाने सहकारी संस्थेचे काही नुकसान झाले तर व्यवस्थापन समितीचे सभासद वैयक्तिकरित्या व सामूहिकरित्या त्या नुकसानीस त्या ठिकाणी जबाबदार मानले जातात. या पद्धतीने म्हणजे जबाबदारी जर आपण बघितलं की व्यवस्थापन समितीचे अधिकार तर ते वापरतात, मात्र जबाबदारीपूर्वक या सर्व अधिकारांचा वापर या व्यवस्थापन समितीने पाडला पाहिजे हे आपण लक्षात घ्यायचं. व्यवस्थापन समितीच्या जर काही मुख्य जबाबदारी आपण जर लक्षात घेतलं तर त्यापैकी एक जबाबदारी आहे की व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झालेल्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत सहकारी संस्था कायद्याने निश्चित केलेल्या विहित नमुन्यात समितीच्या सर्व सदस्यांनी काम करण्यास त्या ठिकाणी तयार असल्याचे बंधपत्र दिले पाहिजे. म्हणजे व्यवस्थापन समितीने किंवा व्यवस्थापन समिती दाखल ज्या वेळेला होते सहकारी संस्थेमध्ये, तर सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापन समिती दाखल झाल्याच्या तारखेपासून किमान 15 दिवसांच्या आत सहकारी कायद्याने निश्चित केलेल्या विहित नमुन्यामध्ये समितीच्या सर्व सदस्यांनी काम करण्यास तयार असल्याचे बंधपत्र दिले पाहिजे. म्हणजे व्यवस्थापन समितीने 15 दिवसांच्या आत आपण काम करण्यास तयार आहोत या प्रकारचं बंधपत्र हे त्या ठिकाणी सहकारी संस्थेला दिलं पाहिजे. ही पहिली जबाबदारी व्यवस्थापन समितीची आहे, संचालक मंडळाची आहे. दुसरी जबाबदारी आपण जर अभ्यासली की व्यवस्थापन समिती सदस्यांनी निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. व्यवस्थापन समिती सदस्य की ज्यांनी सहकारी संस्था संवर्धन किंवा सहकारी संस्थेच्या हितावह काम केलं पाहिजे या हेतूने एक पारदर्शी काम या व्यवस्थापन समितीकडून अपेक्षित असतं की ज्यामुळे व्यवस्थापन समिती सदस्यांनी निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. या प्रकारची जबाबदारी या व्यवस्थापन समितीला पार पाडावी लागते. तिसरं जर आपण अभ्यास केला जबाबदारी अंतर्गत की अधिमंडळाची वार्षिक सभा 30 सप्टेंबरपूर्वी आयोजित करणे व सभेची तारीख ठरविणे या प्रकारची देखील जबाबदारी या व्यवस्थापन समितीची असते. म्हणजे सहकारी संस्थेची अधिमंडळाची जी सभा आहे ही 30 सप्टेंबरपूर्वी आयोजित करणं व त्या सभेची तारीख निश्चित करणं,
ठरविणं या प्रकारची जबाबदारी देखील या व्यवस्थापन समितीची आपण लक्षात घ्यायची आहे. सोबतच व्यवस्थापन समितीने सर्व निर्णय विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून त्या ठिकाणी घेतली पाहिजे. म्हणजे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीने सर्व निर्णय हे विचार करून घेतले पाहिजे की ज्याचा संस्थेच्या हिताला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही याची काळजी व्यवस्थापन समितीने घेतली पाहिजे. सोबतच सहकारी संस्थेचे भांडवल आणि निधीची गुंतवणूक फायदेशीर व्यवहारांमध्ये किंवा योजनांमध्ये केली पाहिजे. ज्या फायदेशीर योजना आहेत किंवा ज्या ठिकाणी नफा मिळेल किंवा ज्या ठिकाणी फायदा आहे अशा व्यवहारांमध्येच सहकारी संस्थेचे जे भांडवल आहे किंवा गुंतवणूक जी आहे ती केली पाहिजे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत विहित विवरणपत्रे निबंधकास सादर करणे, तसेच संस्थेचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल अधिमंडळाच्या वार्षिक सभेमध्ये मान्यतेसाठी ठेवणे व निबंधकास पाठविणे या प्रकारची देखील जबाबदारी या व्यवस्थापन समितीला पार पाडावी लागते. सहकारी संस्थेची मालमत्ता जसे इमारत, वाहन, फर्निचर इत्यादींचा वापर खाजगी अथवा स्वतःच्या फायद्यासाठी करता कामा नये. सहकारी संस्थेची मालमत्ता स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी तिचा वापर केला जाऊ नये याही प्रकारची जबाबदारी या व्यवस्थापन समितीने लक्षात घेतली पाहिजे. या प्रकारची जबाबदारी व्यवस्थापन समितीने पार पडली पाहिजे अशी अपेक्षा असते. सर्वसाधारण सभेस सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थितीविषयी सत्य आणि वास्तविक माहिती पुरवली पाहिजे. सहकारी संस्थेची जी आर्थिक स्थिती आहे या स्थितीचा आढावा सर्वसाधारण सभेमध्ये घेतला जातो. त्यावेळेला सहकारी संस्थेची जी आर्थिक स्थिती आहे वास्तविकता जी आहे ती पारदर्शी पद्धतीने कळवली पाहिजे. या प्रकारची देखील जबाबदारी या व्यवस्थापन समितीची आपण लक्षात घ्यायची आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या किमान 6 महिने आधी आपला कार्यकाळ संपण्याबाबत कळविले पाहिजे. म्हणजे आपलं व्यवस्थापन समितीने आपला 5 वर्षांचा जो काय कार्यकाळ आहे तो संपण्याची जी काही सूचना आहे त्याबाबत निवडणूक प्राधिकरणाला किमान 6 महिने अगोदर त्या ठिकाणी कळवलं पाहिजे. आणि सर्वात शेवटची जबाबदारी आपण जर बघितली, सर्वात शेवटी म्हणण्यापेक्षा समितीमध्ये किंवा तिच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या कोणत्याही नैमित्तिक रिक्त पदाबाबत असे पद रिक्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळवले पाहिजे. म्हणजे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये किंवा तिच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या कोणत्याही नैमित्तिक रिक्त पदाबाबत, म्हणजे व्यवस्थापन समितीमध्ये जर एखादं पद रिक्त झालं असेल तर त्या संदर्भातील जी माहिती आहे ती किमान 15 दिवसांच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला या व्यवस्थापन समितीने कळवली पाहिजे. सोबतच सहकारी संस्था करीत असलेल्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होईल असा व्यवसाय व्यवस्थापन समितीने किंवा व्यवस्थापन समिती सदस्याने करू नये याही प्रकारची जबाबदारी पार पडली पाहिजे. म्हणजे सहकारी संस्था ज्या प्रकारचा व्यवसाय करते आहे त्या व्यवसायाला कुठल्याही प्रकारची स्पर्धा म्हणून व्यवस्थापन समितीतील कुठल्याही सदस्याने असा कुठलाही व्यवसाय त्या ठिकाणी करू नये या प्रकारची जबाबदारी व्यवस्थापन समितीला पार पाडायची आहे. आणि सर्वात शेवटचं जर आपण जबाबदारी बघितली की सहकारी संस्थेच्या नावे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करणे, सहकारी संस्थेच्या नावे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करणे अशा सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या या व्यवस्थापन समितीला पार पाडाव्या लागतात. तर निश्चितपणे व्यवस्थापन समिती हा जो काय मुद्दा आहे, अर्थ, रचना, कार्ये, अधिकार आणि जबाबदाऱ्या या सर्वांचा आपल्याला चांगल्या पद्धतीने तर अशा पद्धतीने सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणातील संचालक मंडळ या घटकाचा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण यामध्ये केला आहे की ज्यामध्ये अर्थ, रचना, कार्ये, अधिकार आणि जबाबदाऱ्या या माध्यमातून व्यवस्थापन समिती समजून घेण्याचा प्रयत्न आपण यामध्ये केला. निश्चितपणे व्यवस्थापन समिती ही संकल्पना तुम्हाला व्यवस्थितपणे समजली असेल. व्यवस्थापन समितीची रचना, कार्ये, अधिकार आणि जबाबदाऱ्या या सर्व आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत सहकारी संस्थेचे पदाधिकारी की ज्यामध्ये
सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या सर्वांबाबतीमध्ये आपण सविस्तर अशी माहिती बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.